नमस्कार, मी वैद्य अवंती राजेंद्र केळकर। आजचा व्हिडिओ अशासाठी की ओपीडीत बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अग्निमंद होऊन अनेक प्रकारचे आजार होत असतात। तर आज आपण बघूया पाणी पिण्याचे नियम। तर सूत्र असे, अजीर्णे भेषजम वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजनेच अमृतम वारी, भोजनांते विषप्रदम। याचा अर्थ असा की अजीर्णे भेषजम वारी म्हणजे अजीर्ण असताना, अपचन असताना पाणी हे औषधासारखे आहे। त्यावेळेला तुम्ही केवळ फक्त पाणी पिऊन, अन्न न घेता फक्त पाणी पिऊन लंघन करणं अपेक्षित आहे। जीर्णे वारी बलप्रदम म्हणजे काय, तर अन्न जीर्ण झाल्यानंतर जर तुम्ही पाणी पित असाल तर ते तुम्हाला बलप्रद आहे, तुमची शक्ती त्यावेळेला वाढवण्यासारखे आहे। तर अन्न जीर्ण कधी होतं, तर साधारण 4 ते 5 तासांनी अन्न जीर्ण होतं। ज्याची पचन क्षमता चांगली आहे त्याचं 4 ते 5 तासांनी अन्न जीर्ण होतं। त्यावेळेला तुम्ही तहानेप्रमाणे पाणी पिऊ शकता। भोजनेच अमृतम वारी म्हणजे भोजन करताना, जेवण करताना मध्ये मध्ये घोटघोट पाणी पिणं हे अमृतासारखे आणि रुची वाढवणार आहे। म्हणजे तुम्ही 2-4 घास खाताना मध्येच एक घोट पाणी पिणं, असं जेवता जेवता मध्ये मध्ये पाणी घेणं हे अमृतासारखे आहे। आणि भोजनांते विषप्रदम म्हणजे काय, तर जेवणानंतर लगेच पाणी पिणं हे तुमच्या अग्नीसाठी अतिशय वाईट। म्हणजे असं की तुम्ही जेवल्यानंतर जर पाणी टाकत असाल तर ते अग्नीवर पाणी टाकण्यासारखे आहे। मग तुमची पचन क्षमता, तुमचं पाचक पित्त कार्यरत नाही राहणार, त्याच्याने तुमचं पचन स्लो नक्कीच होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळलं पाहिजे। आणि दुसरं म्हणजे असं की आयुर्वेदानुसार तुम्ही तहानेप्रमाणे पाणी पिणं अपेक्षित आहे। याचा अर्थ असा की तहान लागलेली असताना पाणी न पिणं आणि तहान नसताना पाणी पिणं हे शरीरासाठी चांगलं नाही। त्यामुळे बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की पेशंट सांगतात, आम्ही सकाळी उठल्या उठल्या ग्लासभर कोमट किंवा जे काही असेल ते पाणी पितो। तर सकाळी 6 वाजता ज्या वेळेला पेशंट किंवा कुणीही आपण उठतो त्यावेळेला 6 वाजता तहान असेल तर नक्की पाणी प्यावं, पण तहान नसताना ते ग्लासभर पाणी आपण शरीराला देणं शरीरासाठी चांगलं नाहीये, असं आयुर्वेदानुसार आहे। आपण आजपासून पाणी पिण्याच्या योग्य सवयींचं म्हणजे योग्य सवयी आपण अवलंबूया आणि निरोगी राहूया। धन्यवाद।